आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई, का करतेस असं? काय करते? माझ्या लाडक्या लेकीच्या डोक्याला तेल लावतीये. बरं वाटतंय ना? हो आई, लहानपणी मी अशी चिडचिड केली, कोणाशी भांडले की तू असंच नेहमी माझ्या केसांना तेल लावायचीस, माझ्यासाठी अंगाई गायचीस आणि मी सगळं काही विसरून तुझ्या कुशीत यायचे आणि झोपी जायचे. हो, पण आता कुशीत शिरण्या इतकी लहान राहिली नाहीयेस तू. जे झालं ते विसरून जाशील ना? नाही आई, अंजलीने जे काही केलंय ना ते आज काय उभ्या आयुष्यात मी कधीच नाही विसरू शकत. हे बघ बाळा, सगळ्या गोष्टी धरून बसायच्या नसतात, सोडून द्यावं. हे बघ, अंजली एक अल्लड आहे, तू तर समजूतदार आहेस ना? अगं पण किती वेळा समजून घ्यायचं तिला, आणि नेहमी आपणच का समजून घ्यायचं? अंजलीने आज जे काही केलंय ना, तिच्या या वागण्यामुळे त्या लहान मुलाचा जीव धोक्यात आला होता, आणि हे न कळणे इतपत ती आता लहान राहिलेली नाहीये. हो ग बाळा, तू जे बोलतेस ना ते पटत नाही असं नाहीये मला. मामाचा आपल्यावर कितीही जीव असला ना तरी आश्रितच आहोत आपण या घरात. मामीचे, या घराचे खूप उपकार आहेत आपल्यावर, हे विसरून नाही चालणार आपल्याला. आई, आणि मी विसरणार सुद्धा नाहीये, पण तू प्लीज असं रडू नको. आपल्याला जर कुणी मदत केली तर आपण विसरायचं नाही, आणि आपण कोणाला मदत केली तर ते आठवायचं नाही, हे तू शिकवलंयस ना. आणि मी तसं वागायचा सुद्धा प्रयत्न करते. आई, सहनशक्तीची पण एक लिमिट असते. त्या अंजलीने मला आणि वरुणला अक्षरशः मूर्ख बनवलंय. केवळ त्या देवान जागीरदारला भेटण्यासाठी तिने स्कॉलरशिपचं नाटक रचलं. आणि तुला काय वाटतं, ती अल्लड आहे? नाही आई, आई आपल्याला एखादी गोष्ट सुचली की आपण लगेच करून बसतो, पण हा अशातला प्रकार नाहीये. तिने हे सगळं प्री प्लॅनिंगने केलंय. अजाणतेपणाने तिच्याकडून हे चुकून झालं असतं तर कदाचित मी तिला माफही केलं असतं, पण तिने हे सगळं मुद्दाम आणि जाणून बुजून केलंय. त्यामुळे मी तिला कधीच माफ नाही करू शकत, कधीच नाही. आणि नोकरी करून आम्हीचं कर्ज फेडतेच आहे ना, तू सुद्धा घरातली सगळी कामं करतेस. अजून काय करायला पाहिजे आपण? पण आता फक्त मामासाठी आपल्याला. आई, मामासाठी आपण किती दिवस शांत बसायचं आणि किती दिवस हे सहन करत राहायचं, तू सांग. दारू खर्च. हो, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. हे काय, तुम्ही दोघे झोपल्या नाहीत अजून? अरे झोपणारच होतो बघा. आई, तुला सांगतो, आज देवळामध्ये भजन इतकं सुरेख झालं ना बुवांचं. वा वा वा. हो ना, कळतंय तुझ्या आवाजावरून. या भजनांची आणि अभंगांची गोडी लागली म्हणून, नाहीतर माझ्या आयुष्यातले कटू अनुभव मी कसे पचवले असते माहित नाही. मामा, आय एम सॉरी. तू का सॉरी बाळा? अंजलीवर मी आज चिडले. माझ्यामुळं घरातलं सगळं वातावरण बिघडलं, आणि
या सगळ्याचा तुला किती त्रास होतोय ना हे समजू शकते मी. अगं वेडी आहेस का तू? आणि हे बघ, तू ठरवलंस ना तरी सुद्धा तू कोणालाही त्रास देऊ शकत नाहीस. उलट या घरामध्ये जे काही चैतन्य आहे ना ते केवळ आणि केवळ तुझ्यामुळेच आहे. अंजली आणि ललिता यांना कसं आणि काय समजावून सांगायचं? देह करी जे जे काही, आत्मा भोगतो नंतर. या दोघींचं तसं आहे. या ज्या पद्धतीने आता वागतायत ना त्याचे भोग यांना भोगावे लागणारच आहेत. बर ते सगळं जाऊ देत. हे बघ बाळा, तू सगळं विसरण्याचा प्रयत्न कर. आणि तू एक काम करशील, आता जर घसा खवखवतोय, थोडं गरम पाणी करून आणतेस? हो, लगेच आणते. मायलेकींचा रडण्याचा कार्यक्रम झालेला दिसतोय. नाही रे मधू, जरा तिला समजवता माझे डोळे भरून आले इतकेच. आई, अगं तिला काय समजावून सांगणार तू? अगं किती समंजस आहे ती पोर. तिला खरं समजण्याची गरज आहे ना. तिच्या पुढे कितीही डोकं आपटा, पालथ्या घड्यावर पाणी आहे. ती अंजली कशीही वागते आणि ललिता तिला पाठीशी घालते. यामध्ये कधी बदल होईल असं मला नाही वाटत. मधू, तू नको त्रास करून घेऊ स्वतःला. आई, अगं प्रश्न मला त्रास होण्याचा नाहीच आहे. जे आहे जसं आहे तसं मला आयुष्यभर भोगावं लागणार आहे. हे माझे भोग आहेत आणि हे मी माझ्या मनाने मान्यही केलेले. ताई, हे जे काही आहे जसं आहे ते मला भोगावंच लागणार आहे ही मनाची तयारी केली मी. पण हा त्रास सईच्या वाट्याला येऊ नये एवढंच वाटतं मला. खरंय रे, इतकी गुणी पोरे बघ माझी. असं वाटतं आता तिच्या आयुष्यात फक्त आनंद असायला हवा आणि प्रेम करणारी माणसं असायला हवी. येणार, तिच्या आयुष्यामध्ये आनंद येणार आणि तिच्यावर प्रेम करणारी माणसंही तिला मिळणार. मधू, तुलाही तेच वाटतंय जे मला वाटतंय? होय ताई, आपण आता सईच्या लग्नाची घाई करायला पाहिजे, म्हणजे तिची या सगळ्या त्रासातून सुटकावी. अरे पण तू बघतोस ना, लग्नाचा विषय काढला की कशी चिडते ती. हे बघ ताई, तू आता सईला काहीच बोलू नकोस. आपण तिच्यासाठी एक छान मुलगा शोधूयात आणि तिच्या समोर उभा करूया. मग काय करेल ती? मी उद्याच जातो आणि गुरुजींना सईची पत्रिका दाखवतो. अगं खूप प्रसिद्ध गुरुजी आहेत ते, आणि मला खात्री आहे ते तिच्यासाठी उत्तम स्थळ शोधतील. मी तर म्हणतो तूही चल ना माझ्या बरोबर, आपण उद्याच जाऊयात त्यांच्याकडे. काय? कुठे जाताय तुम्ही? बाजूला ते समर्थनगर आहे ना, तिथे एक डॉक्टर आहेत, ते दम्यावरती चांगलं औषध देतात. म्हणून मी ताईला म्हणत होतो की उद्या आपण त्यांच्याकडे जाऊया. अरे मामा, पण आपले डॉक्टर सुद्धा चांगलेत ना. ते आहेतच चांगले, आणि ताई पण म्हणाली की सध्या तिला बरं वाटतंय म्हणून, नंतर कधी गरज पडली तर नंतर जाऊ. आता खूप रात्र झाली, तुम्ही दोघी झोपा आता. सई, चल झोप आता, नको जास्त विचार करू. आई, ते राहू दे, तू आधी चहा घे. धर. अगं कुठं काय करतीये? कोथिंबीर तर निवडती. पोहे तूच केलेस की नाही?
अगं आई, तू आधी चहा घे, नाहीतर तो थंड होईल. हो घेते, मधुला दे चहा. हो पण तू आधी चहा घे, नाहीतर थंड होईल. हो घेते. सई शाळेमध्ये गेली की आपण लगेच निघूया. काय कुठे? अगं कुठे काय ताई, असं काय करतेस? काल बोलणं झालं ना आपलं. गुरुजींकडे जायचंय ना, तिची पत्रिका घेऊन. स्थळ बघायचंय ना तिच्यासाठी. मग हो हो, पण गुरुजींना वेळ आहे का? मी बोललोय त्यांच्याशी, त्यांना आहे वेळ. मधु, हा? पण घरात काय सांगायचं रे? आणि वहिनी? त्याची तू नको काळजी करूस, मी बोलीन तिच्याशी. तू फक्त तयार राहा, ती गेली की आपण लगेच निघू. हा? हो हो. पांडुरंगा, चांगल्या कामासाठी निघतोय, तुझं लक्ष आहेच म्हणा. तुम्हें कोई हक नहीं बनता कि तुम इतनी खूबसूरत लगो. मी काय म्हणते अंजली, हे तू आता असं काहीतरी इथे केलं ना, ते तिकडे पण करावं लागतं का? ते कॅमेरा समोर कोण बसलेले असतात त्यांच्या समोर. काय यार मॉम, माझा व्हिडिओ बॉम्ब केलास तू, तर परत करावी लागेल. बॉम्ब तर काल तू टाकला आपल्या घरात. का? मी काय केलं? तू काही नाही केलं. मग ती सई का उगाच भूकंप झाल्यासारखी वागत होती? मला काय माहित. आणि मॉम, असंही ना, त्या सईला छोट्या छोट्या गोष्टींचा ना इश्यू करण्याची सवयच आहे. हे आहेच ग, पण मुळात आग असल्याशिवाय दूर निघत नाही ना. मॉम, मी काही आग वगैरे लावलेली नाहीये. उलट मी काल खूप खुश होते. माझा देवू भेटला मला. आम्ही बोललो, गप्पा मारल्या, आम्ही खूप वेळ एकत्र स्पेंड केला. त्या सईने येऊन सगळ्या मूडची माती केली. आता मी हा सगळा गुड थिंग्स लक्षात ठेवू की त्या सईचा नॉनसेन्सपणा? नाही नाही. अगं बाई, आली का काय? मांजरच आहे. गुड मॉर्निंग एसी. तुला बघितल्यावर कोणाची मॉर्निंग गुड होणार आहे? तुझी. आणि नुसती मॉर्निंगच नाही या, मला आज खूप मनापासून वाटतंय की तुझा आजचा हा पूर्ण दिवस ना खूप छान जाणार आहे. अच्छा, थँक्यू. तुला खरंच असं वाटतंय सई? हो मामी. अगं काय झालं? काय झालं? मामी, तुला माहितीये का, अगं ती ऑडिशनचा एक पार्ट दाखवते आपल्याला. म्हणजे तिखट लागल्यावर माणूस कशी ऍक्टिंग करतो ना, तशी ऍक्टिंग करते ती. वा, काय छान ऍक्टिंग करतेस अंजली, एक नंबर, मस्तच बघ. अगं बाई अंजली, हे काय ते ऍक्टिंग आहे तुझं? अगं बाई. हो मॉम, पाणी. अगं नाही ग, अगं खरंच तिखट लागलंय तिला. अगं बाई 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 बाई, अगं खरंच तिखट लाग. पाणी पाणी हे घे, पाणी पी, पाणी पी. माझं माझ्या लेकीला किती तिखट लागलं ग. हळू 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 ठसका लागेल. अजून तिखट लागतंय. मुद्दाम करतेस ना तू हे सगळं? तुला समजत नाही का इतके तिखट करतात पोहे? नाही अगं, म्हणजे मामीच नेहमी म्हणते ना की मिरचीशिवाय पोहे होऊ शकत नाही म्हणून. हो ना मामी? अगं मी म्हणते म्हणजे म्हणून इतकी मिरची घालायची की जीव जाईल एखाद्याचा? तूप धरते काय दुसरं? का बस. जाऊ दे ग मॉम, इग्नोर कर हिला. असंही ना, जास्त दिवस मला हिचा फेस बघायचा नाहीये, कारण लवकरच मी माझ्या रिच सासरी जाणार आहे, कळलं ना? जा, नक्की जा.
म्हणजे मलाही आनंद आहे तुला तुझ्या मनासारखं सासर मिळालं तर. पण एक सांगू का अंजली, तू जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात जा, माझ्या हातचे कांदे पोहे तू नक्की मिस करणार. तिखट लागते यार अजून ना, चांगलंच बघून गेली. दे पाणी दे. हा घे 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 गो बाई घे घे. उड्या मारते मांजर. मधू हे घे. वा 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 वा. आई, सईने बनवलेले पोहे खाऊन जगातला कुठलाच मुलगा तिला नकार देऊच शकत नाही. हो खरंय तुझं, पण मला काळजी वाटते रे. तिला चांगलं स्थळ मिळेल ना? चांगलं उत्तम स्थळ मिळेल तिला. लाखात एक नंबर पोहे झालेले आहेत. अरे असे पोहे कोणी बनवूच शकत नाही. सई सॉलिड झालेत पोहे. वा मामा, तुझं आपलं काहीतरीच असता. नेहमी जसे पोहे बनवते ना अगदी तसेच झाले. पण तुझ्या हाताला ना एक वेगळी चव आहे. बरं आई, तू पोहे खाल्लेत का? थांब मी तुझ्यासाठी घेऊन आले. हा नाही नाही नको, मी घेते नंतर, तू जा. नक्की घेशील? हो य. विसरू नको. आणि हे बघ, खाल्ल्यानंतर औषध घ्यायला सुद्धा विसरू नकोस, लक्षात ठेव. मी निघते. हो. अरे वा, वारे वा. म्हणजे अशी कशी निघतेस तू? तू खाल्लेस का पोहे? अरे नाही मामा, पोहे डब्यामध्ये भरलेत, शाळेत गेले की खाई. आणि त्याआधी मला मंदिरात जायचंय. मंदिरात जायच्या आधी मला एक खूप महत्वाचं काम आहे, ते करायचं. आणि पोहे जर मी इथेच खात बसले तर मला उशीर होईल ना. नाही 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 नाही, तुला उशीरून कसं चालेल? सईची पर्स. मामा अरे पर्स मी घेते ना. देतो मी, देतो ना. सईची पर्स हे घे, ही तुझी पर्स. अरे पण सईचं हेल्मेट. सईचं हेल्मेट ते ट्रे ठेवून दे. अरे एक मिनिट. आणि ही सईची चावी, हा सईचा मोबाईल. पण मामा, मला घालवण्याची एवढी घाई का करतोयस तू? तुला घालवण्याची घाई नाही बाळा. आता मी कसा बाहेर जातो त्यावेळेला माझा तू मोबाईल आणि पाकिट देतेस की नाही, तसं म्हणलं आज आपण तिची मदत करावी. ठीक आहे, राहिलं तू निवांत बस, पोहे बे खा. ताई तिच्यासाठी पोहे आण गरम कर. नाही 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 नको, मला खरंच उशीर होतोय, मी निघते. आणि आई आठवणीने पोहे खा आणि औषध घ्यायला विसरू नको. हो मी घेते, तू जा. हो हो जा जा. अगं म्हणाली जा. पाया तर पडू हो दे. हो, शुभाशीर्वाद. हा जा जा. येते मामा. हो हो जा. सई गेली, आता तू इथलं आवरून घे, मी पटकन चेंज करू देतो. हो आलोच. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम शांती. अगं बहिणी, अगं काय आहे, केवढा धूर. धूप आहे धूप. तू ना आता काय घराचं देऊळ करणार आहेस का? घराचं देऊळ होणार असेल तर चांगलंच आहे की. आणि ह्या धुरामुळे ना कोणालाच त्रास होत नाही, उलट सगळ्यांचा त्रास दूर करते ही धूप आरती. घरात धूप आरती दाखवली ना की घर अगदी प्रसन्न राहतं, सुख शांती नांदते घरात. हे बघ, तुला पूजा अर्चा करायला आवडते, ठीक आहे. तुला हे सगळं आवडतं, हे सगळं करायला तुला आम्ही अडवतो का? नाही ना. पण हल्ली ना तुझं हे सगळं जरा जास्त वाढत चाललंय.
कारण हल्ली माझी काळजी खूप वाढत चालली आहे ताई. देवांशचं कसं होणार या काळजीने रात्र रात्र झोप लागत नाही हो मला. ताई, देवांशचं लग्न लवकरात लवकर होण्याची गरज आहे, तरच त्याच्यावरचं संकट टळेल. वहिनी, या सगळ्या गोष्टींची काळजी तुला करण्याचं काहीच कारण नाही. त्याची ही आई त्याच्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाही. हा, पण आता तशी योग्य मुलगी पण सापडायला हवी ना. माझ्या देवांशला सूट होणारी, आपल्या क्लासला मॅच होणारी. त्याहीपेक्षा चांगले गुण अंगी असलेली मुलगी असेल. कशाबद्दल बोलताय तुम्ही? लेट मी गेस. माझ्या लग्नाबद्दल बोलणं सुरू आहे, बरोबर? तुला कसं कळलं? कारण जानू, हल्ली तू दुसऱ्या कुठल्या टॉपिकवर बोलतच नाही ना माझ्या बरोबर. सो मिशन लग्न अजून पण सुरू आहे वाटतं. हो, आणि जोपर्यंत तुझं लग्न ठरत नाही तोपर्यंत मिशन लग्न हे ऑनच राहणार आहे. सिरियसली आई, आय मीन, तुला खरंच असं वाटतं की एक मुलगी माझ्या आयुष्यात येईल आणि माझं आयुष्य बदलेल? तुझा मुलगा अल्पायुषी आहे, त्याच्या वयाची 30 पूर्ण होण्याआधी लग्नबंधनात अडकणं गरजेचं आहे.